नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे सगळ्यात सुंदर ब्लाऊज डिझाईन। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण अस्तरचा कपडा आणि ब्लाऊज पीसचा कपडा असे दोघंही कापड घेतलेले। अस्तरच्या कपड्यावरती आपल्याला माप टाकून घ्यायचे। पूर्ण उंची 13.5, घडी 9.5, 2.25 इंचाची गळा रुंदी, 5.25 इंचाचं शोल्डर आणि जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला घ्यायची मोंढ्याची उंची। इथे आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। इथे गळा उंची घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंच। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची कमी जास्त करू शकता। 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार झाला की इथे आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे। याप्रमाणे बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण इथे आकार दिलेला आहे। रेषेच्या बाहेर आता आपल्याला 1.5 इंच मोजून मटका गळ्याचा पुन्हा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे। बघा, जी मटका गळ्याची रेषा आपण मारली त्याच रेषेच्या बाहेर आपल्याला हे 1.5 इंच मोजून घ्यायचं आहे पूर्ण गळ्यावरती। ह्या पद्धतीने आपलं मोजून झालं की ही रेषा आपण डार्क करून घेऊ। आता मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घेऊ आणि आपल्याला घ्यायचा आता कॅनव्हास। त्याला डबल घडी करायची आहे। बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा आणि पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखलेला आहे ना, तोच आकार आपल्याला आता कॅनव्हासवरती व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे। बघा, हे दोघंही रेषा आपण इथे ना आखून घेणार आहे। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढून पुन्हा याला असे दोन्ही आकार देऊन द्यायचे। बघा, याप्रमाणे असे दोन्ही आकार देऊन झाले की आपल्याला आता बाहेरची जी रेषा आहे ना तिथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। याप्रमाणे असा आकार आपला तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा आणि त्याच्यामध्ये हे अस्तर असं ह्या पद्धतीने ओपन करून ठेवायचं आणि आता अस्तर आपल्याला सगळीकडनं जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा, इथे आपण गळ्याचा आकार कट केलेला नाही आहे, फक्त मोंढ्याचा आकार कट करून घेतला आणि ही सगळं अस्तर आपल्याला आता जॉईंट करून घ्यायचं आहे आणि नंतरून आपल्याला उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा। बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये। आता इथे आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे, त्याच्यावरती हे कॅनव्हास ठेवायचं आहे। कॉन्ट्रास्ट कपडा जो घेतला त्याची उलटी बाजू आपल्याकडे करून त्याच्यावरती कॅनव्हास ठेवायचं आणि कडेने असं शिलाई मारून पॅक करून घ्यायचं। बघा, ह्या पद्धतीने आपण हे कॅनव्हास पॅक करून घेतलं। आता आपल्याला शिलाईच्या बाहेर आहे ना साधारण अर्धा ते पाव इंच कापड ठेवून बाकीचं कापड कट करून घ्यायचं आहे। आता ह्या कपड्याला ना आपण असे छोटे छोटे कट मारून घेऊ, म्हणजे आपल्याला ते फोल्ड करायला सोपं जाईल। असं ह्याप्रमाणे आपल्याला ह्या कॅनव्हासवरती हा कापड फोल्ड करून घ्यायचा आहे। अगदी छान आणि सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, ह्या पद्धतीने आपण कापड जॉईन केलं की आता जी मधली रेषा आहे ना त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला आता ह्या पद्धतीने पॅच तयार होतोय आपला। अस्तरवरती हा पॅच ह्या पद्धतीने सेंटर लावून ठेवायचा। 2 पिना लावून घ्यायच्या आणि जी आतली आपली रेषा आहे ना, म्हणजे आता आपण ही मधली जी शिलाई मारली त्याच शिलाईवरती ही शिलाई मारून पॅक करून घ्यायचं आहे। पॅच ठेवताना अगदी व्यवस्थित आणि सेंटरला सेंटर मॅच होईल अशा पद्धतीनेच ठेवायचं आहे, नाहीतर गळ्याचा आकार चुकू शकतो। बघा, ह्या पद्धतीने आता जॉईंट झालं की हा मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे। आता छोटे छोटे कट आपल्याला इथे मारून घ्यायचे आणि ह्या पद्धतीने हा पॅच आपल्याला असा पलटी करून वरतून शिलाई मारायची, म्हणजे हा पॅच आपल्याकडे सरळ जो सीधा कपडा आपला आहे म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्याच्यावरती हा पॅच येईल
अशा पद्धतीने आपण हा पॅच लावून घेतलाय. अगदी व्यवस्थित अशी दाबटीप द्यायची आहे, म्हणजे परफेक्ट असा तो पॅच बरोबर जसा आकार आहे ना तसा आकारातच तो बरोबर लागला जाईल. बघा ह्या पद्धतीने आपला पॅच लावून झालेला आहे. आता साईडला सुद्धा शिलाई मारून ही पॅक करून घेऊ. बघा अगदी सोपे पद्धतीमध्ये सांगितले पॅच कसा तयार करायचा ते. त्याच्यानंतर आपण ब्लाऊजच्या कलरचे इथे 2x2 चौकोनी तुकडे घेतले आणि त्याला ह्याप्रमाणे त्रिकोणमध्ये पकडून दोन्ही टोकं फोल्ड करायचे आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली की शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा, म्हणजे डिझाईनला फिनिशिंग येते. अशी डिझाईन आपण बनवून घेतली. आता ही डिझाईन आपल्याला ह्या पद्धतीने लावून घ्यायची. पूर्ण गळ्यावरती आपण ही डिझाईन लावून घेणार आहे आणि अगदी सुंदर असे आपली डिझाईन तयार होणार आहे. बघा आपली डिझाईन आता लावून होत आली आहे. त्याच्यानंतर आता याच्यावरती आपल्याला सुंदर अशी लेस लावून घ्यायची. इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. लेस लावताना आपल्याला लेसला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून पहिले एका कडेने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आणि नंतरून आपल्याला दुसऱ्या कडेने शिलाई मारून लेसला छान अशी फिनिशिंग द्यायची. मैत्रिणींनो, रोज आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतात. रोज व्हिडिओ बघायचे आहे. तुम्ही सुद्धा नक्की ह्या डिझाईन ट्राय करायचे आहे. अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये इथे तुम्हाला डिझाईन शिकवले जातात. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, मैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करायचे आहे. बघा इथे सुद्धा आपल्याला डबल शिलाई मारून छान अशी फिनिशिंग द्यायची आहे लेसला, म्हणजे लेस कुठेही पलटी वगैरे होत नाही आणि छान बसते. ह्या पद्धतीने आपली लेस लावून झालेली आहे. आता आपल्याला गळ्यावरती एक लेस लावून घ्यायची. अगदी नाजूक अशी लेस इथे लावायची आहे. बघा अगदी व्यवस्थित आणि सावकाशी लेस लावून घ्यायची आपल्याला गळ्याच्या कडेला. अगदी छान अशी लेस आपण लावलेली आहे. आता आपल्याला मारायचे पाठीवरचे टक्स. इथे पॉईंट टाकायचा आहे. आता इथे ब्लाऊजला डिझाईन असल्यामुळे उंची 4.5 येणार नाही आपल्या टक्सची. जितका आपल्या डिझाईनपर्यंत जितका टक्स येईल तेवढा घ्यायचा आहे. लगेच एक पट्टी घ्यायची. आपल्याला कमरेला पट्टी लावायची म्हणून पट्टी घ्यायची. तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि ती ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. वरतून द्यायची तिला दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी छान असा गळा आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला सुंदर असे लटकन बनवायचे आहे. त्यासाठी इथे चौकोनी तुकडे आपल्याला घ्यायचे आहे कपड्याचे. इथे आपण कॉन्ट्रास्ट कपडा वापरला आहे आणि ब्लाऊजच्या कलरची पट्टी घेतलेली. तिला असं डबल घडी करायची. साधारण 2 इंचाची पट्टी आपण इथे घेतली. तिला फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आणि तिची आपल्याला फ्रिल बनवायची. अगदी छोटीशी फ्रिल आपल्याला इथे बनवायची. या फ्रिलचे आपण 2 तुकडे करून घेऊ आणि एक चौकोन घ्यायचा. त्याच्यामध्ये अशी तिरपी ही फ्रिल ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची. वरतून त्याच्यावरती दाबटीप द्यायची आणि बघा ह्या पद्धतीने पूर्ण ते त्रिकोण ओपन करून पुन्हा असा हा त्रिकोण शिवून घ्यायचा. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची. या पद्धतीने आपल्याला हे लटकन तयार करायचे. अगदी सुंदर असं लटकन आपण इथे बनवलेलं आहे.
दुसरे लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. बघा अगदी सुंदर असं लटकन आहे. तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवर असं लटकन तयार करून लावू शकता. त्याच्याने तुमच्या ब्लाऊजला डबल लुक येईल आणि अगदी सुंदर असं तुमचं ब्लाऊज दिसेल. तुम्ही नक्की ट्राय करा असं लटकन. बघा लेस लावल्यानंतर लटकनला आणखी असा शो येतो. दोघंही लटकन आपले तयार झालेले आहे. आता वरतून 2.5 इंच मोजून दोघंही नॉड आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता सुई दोरा आणि मणी लागणार आहे. सुई दोरा घ्यायचा, मणी घ्यायचे आणि जेवढी पूर्ण डिझाईन आपण बनवली त्या डिझाईनला आपल्याला मणी लावून घ्यायचे. बघा ह्या पद्धतीने आपण पूर्ण डिझाईनला आता मणी लावून घेऊया. सुंदर अशा मणी लावून डिझाईन तयार झालेली आहे. मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.